नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. हल्ला बोल हल्ला बोल आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशराव बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीनं युनियन बँक अंकली शाखा येथील कर्मचारी ऋषिकेश कांबळे यांच्यावर अन्यायाच्या स्वरूपात त्या ठिकाणी कमी करण्यात आलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे 240 दिवसापेक्षा अधिक काम त्या ठिकाणी गेले 6 वर्ष त्यांनी काम केले असताना कोर्टात केस दाखल असताना देखील त्या ऋषिकेश कांबळे यांना जातीय देशातून 31 देशातून या ऋषिकेश कांबळे यांना कमी केलेलं आहे. आणि यांना कमी करताना कोणताही रिझन युनियन बँक देत नाही. गेले 26 नोव्हेंबरपासून ऋषिकेश कांबळे वंचित बहुजन माथाडी युनियनचे सर्व कर्मचारी त्या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहेत. त्याचप्रमाणे 14वा दिवस 9 तारखेला 14 दिवस होऊन देखील युनियन बँक आणि प्रशासनाने बघायची भूमिका घेतलेली आहे. आणि आज रोजी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनात आम्ही स्पष्ट म्हटलेलं आहे 14 दिवस धरणे आंदोलन करून 10 तारखेनंतर मानव अधिकार हक्क दिनापासून त्या ठिकाणी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. आजचा 3रा दिवस ऋषिकेश कांबळे यांचा आहे. यांच्यावर खूप मोठा अन्याय या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये अंकली बँकेच्या युनियन बँके करत आहे. आणि खरोखर अन्यायास्पद वागणूक असल्यामुळे प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी लक्ष घालावा. अन्यथा आम्हाला या ठिकाणी आणखीन काही उग्र आंदोलन करावं लागेल. याचं कारण एवढंच आहे, ऋषिकेश कांबळे प्रामाणिक त्या ठिकाणी कर्मचारी काम करत असताना 224 कर्मचारी असताना 223 कर्मचारी काम करतात. पण 224 हा कर्मचारी या ठिकाणी त्यांना कमी केलं जाते. हे जाणून म्हणून 31 देशातून अन्याय केलेला आहे. त्यामुळं माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही आता स्पष्ट सांगितलं आपण त्यामध्ये हस्तक्षेप करावा. संबंधित युनियन बँकेच्या आजपर्यंत त्यांनी केलेल्या कामकाजाची माहिती घ्यावी. त्यांची खात्याने चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्या सेवा पुस्तिकेवर नोंद झाली पाहिजे आणि तात्काळ ऋषिकेश कांबळे यांना न्याय मिळाला पाहिजे. अन्यथा त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं उग्र आंदोलन केले जाईल. त्यावेळेस जिल्हा प्रशासन म्हणून जिल्हाधिकारी आपण सर्व आणि युनियन बँकेचे मॅनेजर व युनियन बँकेचे व्यवस्थापन समिती राहील या ठिकाणी असे आम्ही जाहीर करतो आणि त्यांना इशारा देतो 2 दिवसात नाही जर आपण लक्ष घातला, नाही जर न्याय मिळाला तर आम्हाला वेगवेगळ्या मार्गाने उग्र आंदोलन करावे लागेल. याची नोंद आपण घ्यावी या ठिकाणी सांगून थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. अंकली येथील युनियन बँक शाखा अंकली येथील अस्थायी कर्मचारी ऋषिकेश राजू कांबळे यांना बँक प्रशासनाने कोणतीही अधिकृत कारण न देता किंवा सूचना न देता त्यांना कामावरून कमी केले आहे. त्यासाठी त्यांनी नंतर 26 नोव्हेंबर संविधान दिवस या दिवसापासून त्यांनी धरणे आंदोलन त्यांनी बसले होते. तरी देखील 13-14 दिवस त्यांनी धरणे आंदोलन बसून देखील त्यांच्याकडे कुणीही प्रशासनानं जितकं गांभीर्यानं पाहायला पाहिजे तेवढं बघितलं नाही. याबद्दल आम्ही प्रशासनाचा आणि बँक प्रशासनाचा आम्ही इथं धिक्कार व्यक्त करतो, निषेध व्यक्त करतो. तसेच 10 डिसेंबर मानवाधिकार दिवस या दिवसापासून त्यांनी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आज त्यांचा उपोषणाचा 3रा दिवस आहे. या उपोषणाच्या निमित्त त्यांच्या तब्येतीवर 3ऱ्या दिवशी परिणाम आम्हाला जाणवून येत आहे. असं जर यांच्या उपोषणाची जर प्रशासनानं दखल नाही घेतली आणि त्यांच्या जीवितास काय धोका निर्माण झाला तर या सर्वस्वी प्रशासन जबाबदार असणार आहे. आणि या त्यांच्या प्रशासनाच्या कृतीच्या विरोधात आणि ऋषिकेश कांबळे यांना त्यांच्या समर्थनास आज इथं आम्ही अंकली ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोकोचं आम्ही निवेदन देण्यास आलो आहे. आणि जर 2 ते 3 दिवसामध्ये किंवा उद्या परवा 2 दिवस सुट्टी आहे, या 2 दिवसामध्ये प्रशासनाकडून आम्हाला भरीव असं आश्वासन नाही मिळालं किंवा त्याच्यावर ठोस पाऊल नाही निघालं तर आम्ही नंतर आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही अंकली चौकात रास्ता रोको आंदोलन करू. आणि यातून जर काही त्याच्या जीवितास काही हानी निर्माण झाली तर या सर्वस्वी प्रशासन आणि जिल्हा प्रशासन जबाबदार असेल. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.